तर मंडळी काही क्षणातच मी आता रत्नागिरीच्या नवीन बस स्टँडजवळ मी उतरणार आहे। आता मी दापोलीतनं बसलो होतो आणि आता रत्नागिरीत उतरतोय। स्वागत आहे मित्रांनो, मी आता रत्नागिरी बस स्टँड जवळ आलो आहे। नवीन बस स्टँड झालं आहे। मागे आलो होतो पण तेव्हा नेमकी गाडी अचानक लागल्याने मला व्हिडिओ करता आला नाही। तेव्हा माझ्या मागच्या साईडला बस स्टँड बघा। आणि खूप सुंदर बस स्टँड केलं आहे। मागे मला हा व्हिडिओ करायचा होता पण तो वेळ भेटला नाही करायला। लगेच मला गाडी लागली पावशी आणि मी लगेच घरी गावाला गेलो आणि इकडे बसायला वगैरे खूप सुंदर केलं आहे। एक नंबर म्हणजे माझ्या चायनाच्या भाषेत सांगायचं तर आडसच झालेलं आहे। रत्नागिरी बस स्टँड बघा खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे। इकडे बघा इथे कॅबिनसुद्धा आहे त्यांची मेन आणि 2-3 असे रस्ते ठेवले खालच्या साईडला जायला। खाली पण बस आहेत, त्या सिटी बस लागतात आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे या साईडला। हे बघा इथून पण एक रस्ता ठेवला आहे तिने, वर त्यांचं कॅबिन वगैरे आहेत। खूप सुंदर आणि मस्त बस स्टँड बनवलं आहे रत्नागिरीचं आणि इथे खालच्या साईडला पण एंट्री आहे आणि तिकडून पण एंट्री आहे, त्या साईडला पण एक एंट्री आहे। आपण खाली जातोय, इकडे एंट्री आहे आणि छान केलं आहे आणि असं वाटतं कुठे रेल्वे स्टेशन वगैरे आहे का ह्या पद्धतीचे बस स्टँड बनवलं आहे। त्यात आपण बाहेर आलो, 2 रस्ते आहेत, तिकडून पण आहे आणि ह्या साईड हे इथे ग्रामीण बस लागतात मित्रांनो। इथे ग्रामीण बस आहेत ना त्या इथे लागतात आणि इकडे खालच्या साईडला शहरी बस लागतात। हा बस स्टँड आहे तो इथे शहरी म्हणजे सिटीमध्ये जाणाऱ्या गाड्या त्या इकडे लागतात आणि आता मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ बघितला त्या आपल्या ग्रामीण म्हणजे बाहेर जाणाऱ्या गावात जाणाऱ्या त्या गाड्या आहेत त्या साईडला खूप सुंदर बनवलं आहे त्या साईडला आणि या साईडला। आणि इकडून नेहमीप्रमाणे आपण इथे चिंचेचं झाड आहे आपलं रंगुसाचा रस आहे तिथे आपण बाहेर पडतो। नमस्कार मंडळी, तर मी आता रत्नागिरीत आला आहे ना, हा प्रवास करताय रिक्षातनं मस्तपैकी, पण रस्त्याची वाटवाला करून ठेवलं नाही आणि एक रस्ता नाही धड आहे, काय करायचं काय। तर मंडळी तुम्ही रत्नागिरी बस स्टँडचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात। खूप सुंदर रत्नागिरीचा बस स्टँड बनवलं आहे आणि मला पूर्ण व्हिडिओ घ्यायचा होता। फायनली तो व्हिडिओ घ्यायचा वेळ आला आणि दिवस आला आणि तो दिवस मी पूर्णपणे तो व्हिडिओ घेतला आणि तिथे व्हिडिओ पण मित्रांनो देत नाही कारण तिथे सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत आणि व्हिडिओ करायला देत नाही, त्यांची परमिशन थोडी घेतली आणि मग थोडाफार व्हिडिओ इथला केला आणि मग नंतर मग मित्रांनो येताना रिक्षाने प्रवास करून आलो आणि त्या रस्त्याची एवढी अवस्था बेकार आहे, काम चालू आहे आणि आलो नंतर रेल्वे स्टेशननी आणि नंतर ट्रेनने आलो आपल्या दापोलीला। आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आपल्या आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। आडस कोकणकडे आपल्या चॅनलला तुमचं प्रेम खूप भरभरून भेटतं आहे आणि असंच भेटून देतो। पण टाटा मित्रांनो।